ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काय मराठी माणसाचं हित साधलं त्याचा लेखाजोगा पहिला मांडा। आणि 2.5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तेव्हा अशासकीय ठराव कशाला? शासकीय ठराव आणायचा, शासकीय विधेयक आणायचं आणि निर्णय करायचा ना। जर तुमच्या मनात 50% जागा मराठी माणसांना द्याव्यात असं असतं तर 2.5 वर्षात का नाही केलं? आता अनिल परब विधान परिषदेचे उमेदवार आहेत। उद्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचं पदवीधराचं मत मिळावं त्याच्यासाठी हा खटावटोप आहे। आणि का आम्ही मराठी माणसांच्या बाजूने आहोत ना? केवळ गरज काय, भूमिपुत्रांना सगळ्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे हा कायदा आहे। आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला प्राधान्य मिळण्यासाठी सगळ्यांनीच एकत्रित होऊन काम करायला पाहिजे। भारतीय जनता पार्टी पण त्या भूमिकेसोबत आहे। भाऊ, इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी आता सरकारला इशारा दिला सत्ताधाऱ्यांना, जर नदीनं मोकळा श्वास घेतला नाही तर कुणालाही फिरकू देणार नाही। कारण आपण जर बघितलं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला उभे काही तास उरलेले असताना मला वाटतं अलीकडच्या काळात आपण बघाल तर अशाच प्रकारे इशारे देण्याचं काम सुरू आहे। कुठलाही विषय आला की इशारा द्यायचा, करून टाकू, बघून घेऊ, फिरून देणार नाही, श्वास घ्यायला देणार नाही, त्यातलाच हा प्रकार आहे। सरकार या विषयासंदर्भात गंभीर आहे, सरकार लक्ष घालेल, परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकारणच करून जसं लोकसभेला आपल्याला यश मिळेल तसं मिळेल या भ्रमात जर ते असतील तर आता लोकांना वस्तुस्थिती सत्यस्थिती समजले। तुमच्या ज्या नौटंकीच्या उद्देशाने गोष्टी करतायत त्याला जनता ठरा देणार नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे की पाणी चिन्ह जे आहे ते येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामधून वगळावं अशी त्यांनी मागणी केली। मग त्याच्यावर मी काय बोलणार? त्यांनी पत्र दिलं आयोगांना, आयोग निर्णय घेणार आहे। आयोगाच्या कक्षेत जे असेल, आता चिन्ह मला नको म्हणून हे बदला, तुला नको म्हणून ते बदला असं नसतं। त्यांचे काय नियमावली जे आयोगाची असेल त्यामध्ये त्या ठिकाणी त्या नियमात बसून जे असेल ते करतील। नाशिक शिक्षक मतदारसंघातले काही व्हिडिओ जे आहे सुषमा अंधारे यांनी समोर आणलेले आहेत। शिक्षकांना पैसे जे आहे ते वाटप केले जात आहे असा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे। मला वाटतं तो नेमका कुठला व्हिडिओ आहे काय याची सत्यता पडताळली पाहिजे। आणि ते नेमके पैसे कशासाठी आहेत? मला वाटतं गुलाबराव पाटलांनी सांगितलेलं आहे की बूथवर आपण काही व्यवस्था करतो, तीही असू शकते। त्याच्यामुळे मला नेमकं ते काय प्रकरण आहे ते माहीत नाही, परंतु कुठल्याही ठिकाणी कुठल्याही निवडणुकीत पैसे वाटणं हे योग्य नाही या प्रकरणी माहिती घेऊन सांगितलं। नाना पटोले यांनी असं आज म्हटलं की कोकणात सोन्याचं वाटप सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। नाही, नाना पटोलेच्या नाना तरा रोज आपल्याला ऐकायला मिळतात। खरं म्हणजे प्रदेशाध्यक्षाने त्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आब राखून त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे। पण नाना खूप किरकोळमध्ये वागतायत, बोलतायत, त्यातनंच हे त्यांचं किरकोळ आलेलं वक्तव्य। मला वाटतं प्रदेशाध्यक्षांनी त्या जबाबदारीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे। ते नानांकडून दुर्दैवानं दिसत नाही। पोरकटपणाचं बोलणं अशा एवढ्या मोठ्या पदावरील नेत्याला शोभत नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मुस्लिम ओबीसी आरक्षणा संदर्भात एकंदरीत आता जरांगे आग्रह धरताना पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत ब्राह्मण समाजालाही अशा प्रकारे ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली। भुजबळांचं म्हणणं आहे की जरांगेंचा अभ्यास कमी आहे, मुस्लिमांना 25 वर्षापूर्वीच आरक्षण मिळालेलं आहे। मला वाटतं या देशामध्ये संविधानानं कुठल्याही धर्मावर आधारित आरक्षण देऊ नये एवढं स्पष्ट असताना धर्माच्या आधारे
त्या ठिकाणी आरक्षण मागणं किंवा देणं हे उचित नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारच्या संविधानिक ज्या गोष्टी शक्यच नाहीत त्या गोष्टींचं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करून जे महाराष्ट्रामध्ये गढूळ वातावरण आहे त्याच्यात आणखी त्या ठिकाणी मिठाचा खडा पडू नये अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. राज्यात जे जातीय तेढ निर्माण मोठ्या प्रमाणावर होते, ज्या जातीपातीच्या भिंती गावात वाड्या वस्त्यामध्ये उभ्या राहत आहेत त्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. मला वाटतं आंदोलनकर्त्या सर्व नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही समाजाला अशा प्रकारच्या गोष्टी होणं आवडत नाही, त्याचं कोणी राजकारण करू नये. भाजपचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत पाटील जे आहेत ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कोल्हापूरचे अजित पवार गटाचे KP पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी महायुतीला झटका येत्या काळात विधानसभेच्या आधी बसेल किंवा इन्कमिंग त्या बाजूला सुरू झाल्या अशी. सूर्यकांत पाटील कोण? सूर्यकांता. मग ते सूर्यकांत बोल. शेवटी आता प्रत्येकाला कुठल्या पक्षात जाण्याचा अधिकार आहे. आता ते का जात आहेत, कशासाठी जात आहेत याची मला कल्पना नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी शरद पवारांकडे जाऊन आपल्याला काही निवडणुकीत हासिल होणार आहे असा जर कोणाचा समज असेल तर विधानसभेला मला वाटतं अशा प्रकारे प्रवेश करणारे त्या ठिकाणी हतबल होतील, त्यांच्या हातात काय लागणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सर, भंडाऱ्यात आज मोठं भूमिपूजन होतं, राज्य सरकारचा कार्यक्रम होता, 547 मीटिंगचं जवळजवळ या विकास कामाचं भूमिपूजन होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांचंच नाव कुठेतरी पाठीवर दिसलं नाही. भाजपच्या नेत्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. नाही, मला वाटतं तुमची दृष्टी तशी असेल, असं व्हायचं काहीच कारण नाही आहे. महायुतीमध्ये आम्ही सारेजण एकत्रित आहोत. पाठीवर नाव नव्हतं होतं मला माहीत नाही, परंतु मुद्दाम पाठीवर नाव न टाकण्याचं कोणी करणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे प्रोटोकॉल काय बोलतो, काय असलं पाहिजे हे समजून घेऊन त्या ठिकाणी मी बोलू शकेन. परंतु अशा प्रकारचा कुठलाही पाठ फिरवण्याचा विषय नाही किंवा जाणीवपूर्वक नाव टाकलं नाही असंही मी त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. आमची महायुती त्या ठिकाणी अबाधित आहे. अशा प्रकारच्या पाट्यांवर नाव टाकलं नाही टाकलं त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणाचा उद्देश असेल आमच्यामध्ये वितुष्ट व्हावं तर एकोप्यानं एकजुटीनं महायुती पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींचा परिणाम काही होणार नाही. अमोल मेटकरांनी चंद्रकांत दादांवर टीका केली आहे. ते म्हणाले की चंद्रकांत दादांच्या काळात पुण्यात हप्ते वसूल आणि पब संस्कृतीला उलाढाल आहे. मला वाटतं अमोल मिटकरींनी आता थोडा तोंडाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे पक्षाने नेमकं अमोल मिटकरीला काय अधिकार आहेत हे एकदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांची बाष्पळ बडबड जी असते, मीडिया दिसला किंवा एखादी प्रतिक्रिया आली तर त्याला रिॲक्शन दिलंच पाहिजे हा जो त्यांचा स्वभाव झाला आहे, ती पक्षाची भूमिका आहे हे एकदा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट करायला पाहिजे. कारण मागच्या एका प्रकरणावरनं प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे की आपण माहिती घेऊन बोलत जा. तर मला वाटतं अमोल मिटकरी विधान परिषदेवर सदस्य आहेत, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या महायुतीला तडा जाणार नाही, वितुष्ट निर्माण होणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण आपण बोलून जाता आणि त्यातनं मग राजकारण सुरू होतं जे महायुतीला हानिकारक होतं. याबाबत प्रदेशाध्यक्षांनीच अमोल मिटकरींच्या अधिकारने अस्तित्वाविषयी सांगण्याची आवश्यकता आहे. नाना पटोले असं म्हणतात की भाजपने 10 वर्षापूर्वी धनगर आरक्षणाचा वायदा दिला होता, त्याचं आता काय झालं? नाही, मला वाटतं नाना पटोलेंनी एक बोट भाजपकडे दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत. या राज्यामध्ये अनेक दशकं काँग्रेसचं राज्य होतं, केंद्रात त्या ठिकाणी राज्य होतं. आपण त्या ठिकाणी धनगर समाज असेल, वंचित समाज असेल किंवा इतर समाजांसाठी काय केलं ते पहिलं त्या ठिकाणी सांगा. राज्य सरकारने, आमच्या महायुती सरकारने किंबहुना देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन आदिवासी सदृश्य ज्या ज्या सोयी सवलती आहेत ते धनगर समाजाला दिल्या आहेत, देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि
धनगर समाजासाठी महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा मोठा निधी उपलब्ध केला आहे. अनेक तांड्या वाड्या वस्त्यांवर सुद्धा रस्ते असतील, तिथल्या योजना असतील, यावर राज्य सरकारनं सकारात्मक सहकार्य केलेलं आहे. याची नानांना त्या ठिकाणी कल्पना नाही. केवळ राजकारण करण्यासाठी राजकीय भूमिका एवढंच नानांचं या वक्तव्याकडे बघणं आपल्याला योग्य ठरेल. सर, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपची आणि सरकारची भूमिका काय असेल? नाही, मला वाटतं सरकारची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार त्या ठिकाणी करेल. मी काही सरकारचा भाग नाही, परंतु शेतकऱ्याला जेवढं म्हणून देता येईल तेवढं त्या ठिकाणी देण्याची भूमिका आमची आहे, सरकारची पण राहील. सर, 27 पासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र 2 ते 3 दिवस आता शिल्लक उरले. शक्यता आहे का? माझ्या कार्यकक्षाच्या बाहेरचा प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्ही एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा या तिघांना विचारू शकता आणि तेच वरिष्ठ नेते या संदर्भात भाष्य करू शकतील. सर, एकंदरीत काँग्रेसमध्ये आता कुठेतरी धुसफूस दिसून येते. मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तब्बल 16 नेत्यांनी आता खरगेंना पत्र लिहिल्याची माहिती समोर येते. याआधी वर्षा गायकवाड असा दावा करत होते की एकंदरीत भाजपचे येथे आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांचं पक्ष संघटनेकडे लक्ष नसल्याची तक्रार आता चंद्रकांत हंदोरे सहित बाई जगताप अशा काही नेत्यांनी केलेली समोर येते. हाही त्यांचा पक्षांतर्गत त्या ठिकाणी विषय आहे. वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. परंतु आता नुकत्याच त्या खासदार झाल्यात. बऱ्यापैकी यश काँग्रेसला मिळालंय हे वर दिसत असलं तरी आतून काय धुमसतंय हे यावरून आपल्याला दिसेल. त्यांचा विषय ते सोडवतील. त्यांनी काय एकमेकांचे पाय खेचायचे त्याकरता आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सर, अमरावतीमध्ये जिल्हा कार्यालयाचा कुठेतरी खासदारांनी ताबा घेतल्याचं पाहायला मिळते. यशोमती ठाकूरांसहित खासदार कक्ष दिला जात नव्हता अशी त्यांची तक्रार होती आणि शनिवारी तर कुलूप तोडून त्यांनी ताबा घेतलेला आहे. काय सरकारकडून, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काँग्रेसच्या खासदारांना असं दिलं जात नाहीये? मला वाटतं कोणीही त्या ठिकाणी कायदा हातात घेणं योग्य नाहीये. त्या ठिकाणी खासदार कक्ष जेव्हा होता तेव्हा तिथे एकच खासदार होते. आता अनिल बोंडे त्या ठिकाणी खासदार आहेत. त्याच्यामुळे तो कक्ष कसा द्यायचा या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकला नाही, म्हणून तो विषय प्रलंबित होता. परंतु आता काँग्रेसचा कुठलाही विषय घेऊन केवळ त्या ठिकाणी आरडाओरडा करायचा, इश्यू करायचा, अशा प्रकारचे त्यांचे स्ट्रॅटेजिकल भाग आहे आणि त्यातनाच आगपाकड यशोमती ठाकूर आणि त्यांचे खासदार त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. कायद्यानुसार, नियमानुसार जर त्यांना कक्ष देणं त्या ठिकाणी योग्य असेल तर सरकार प्रशासकीय पातळीवर तो निर्णय होईल. सर, हिंदी में सिर्फ एक मोबाइल मनोज, हिंदी में सिर्फ एक सवाल मोबाइल बाइट कर ले लो, बाकी मैं ठीक ठाक करता हूं. सर, एक राज ठाकरेंनी अशी भीती व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे की एकंदरीत जे जातीय तेढ निर्माण होते त्यामुळे कुठेतरी जातीय दंगली होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. कितपत या वाक्याचं गांभीर्याने तुम्ही पाहता? नाही, मला वाटतं तशा परिस्थितीचं वातावरण राज्यात दिसतंय. परंतु या राज्याला एक परंपरा आहे. त्याच्यामुळे सगळे नेते प्रगल्भ आहेत, पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. काही मुठभर लोक वेगळ्या मानसिकतेची असू शकतील, परंतु समाजामध्ये सुद्धा समंजस आणि प्रगल्भ नेते आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारची दंगल होणार नाही, होऊ देणार नाही आणि सरकार सुद्धा या गोष्टींची काळजी घेईल आणि या महाराष्ट्र शांततेत त्या ठिकाणी राहिला पाहिजे याची सरकार निश्चितच काळजी घेईल. आणि कुणीही राज्यामध्ये अशा प्रकारच्या जातीय तेढीतनं दंगल सदृश्य वातावरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुढारपण करणाऱ्यांना दंगलीची झळ लागत नाही, याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळला जातो, भरडला जातो, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर, अनिल परब ने एक लेटर लिखा है जो खास तौर पे मुंबई के उन मराठी मानुस के लिए जो नई बिल्डिंग्स बन रही है उनमें 50% जो है मराठी मानुस या भूमिपुत्रों को प्रायोरिटी दी जाए, इस बारे में उन्होंने लेटर लिखा है.
किस तरीके से देखते हैं आप? अभी अनिल परब विधान परिषद के प्रत्याशी है, इसलिए मराठी आदमी की याद आई। 25 साल मुंबई पे राज कर रहे, तभी मराठी मानुष के हित में क्या किया? सब मराठी आदमी है, वह अपने मुंबई से वहाँ विरार वसई तक गया है, कल्याण डोंबिवली टिटवाला तक शाहपुर तक गया है, तभी आपको याद नहीं है। अभी चुनाव में वोटिंग चाहिए, इसलिए आप इसी तरह का बयान करते हो, विधेयक लाते हो। आप 2.5 साल इस राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे थे, तो आश्वास किया गया गवर्नमेंट बिल लाने का, गवर्नमेंट रेजोल्यूशन लाने का। सीएम उद्धव ठाकरे थे, किसने अड़ाया था निर्णय लेने को? तो इसलिए अभी चुनावी राजनीति है। मराठी आदमी का अगर हित होता तो मुंबई कोकण में मराठी आदमी ने शिवसेना को, उद्धव ठाकरे को नकारा है, वो महायुति को वोटिंग किया है। इसलिए मुंबई में 2 लाख से ज़्यादा वोट भारतीय जनता पार्टी और हमारे महायुति को मिला है। रोहित पवार यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली आहे आणि त्यांनी अशी मागणी केलेली आहे की ज्या प्रकारचं राज्यामध्ये सरकार सुरू आहे आणि गृह मंत्रालयाचं कामकाज चालू आहे, त्या अर्थी तरी निवडणुकीमध्ये गुन्ह्यांचा वापर केला गेला आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी गृहमंत्र्यांनी पदमुक्त व्हावं, थेट तुमच्या नेत्यावरती त्यांनी। मला वाटतं सकाळ दुपार संध्याकाळ देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय विरोधकांचं टीका केल्याशिवाय वेळ जात नाही, पान हलत नाही। एवढी देवेंद्रजींच्या नेतृत्वाची भीती किंवा एक दरारा या सर्व मंडळींना झालाय। त्याच्यामुळे बाकी सर्वांना बाजूला ठेवून केवळ प्रत्येक गोष्टीत ही गोष्ट देवेंद्रजींमुळे, ते झालं देवेंद्रजींमुळे, अशा प्रकारचा टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। परंतु देवेंद्रजींना त्या विषयाला भीक घालत किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी सुद्धा अशा टार्गेट करण्याला भीक घालत नाही। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ताकदीनं आम्ही काम करणार आहोत। असे तुमचे राजीनामे मागून देवेंद्रजी राजीनामे देणारे नाहीत। देवेंद्रजींनी तर स्वतःहून सगळी नैतिक जबाबदारी निवडणुकीची स्वीकारून राजीनामा दिला होता। त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या राजीनाम्याची आवश्यकता मागण्याची नाही आहे। कधी काय करावं याचं भान नीट देवेंद्रजींना आहे। तुम्ही अशाच प्रकारची मागण्या करत राहा, कारण आपल्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वाची काविळाने द्वेष झालाय, त्यातनाच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।